नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. घोडबंदर उड्डाणपुलाच्या दुरुस्ती कामांना 2 दिवसात सुरुवात. रात्रीच्या वेळेत कामे करण्यात येणार असली तरी कोंडीची शक्यता. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावरील पातलीपाडा आणि मानपाडा या 2 उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची कामे येत्या 2 दिवसांमध्ये हाती घेतली जाणार आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावरील पातलीपाडा आणि मानपाडा या 2 उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची कामं येत्या 2 दिवसांमध्ये हाती घेतली जाणार आहेत. ही कामं रात्रीच्या वेळेत केली जाणार असून टप्प्याटप्प्याने ही कामं केली जाणार आहेत. ऐन पावसाळ्यामध्ये ही कामं हाती घेतल्याने घोडबंदर मार्गावरती वाहतूक कोंडी होण्याची दाट भीती व्यक्त होत आहे. रस्ते दुरुस्तीची कामे प्रशासनाला उन्हाळ्यात का सुचली नाहीत असा प्रश्न नागरिकांकडून सध्या उपस्थित होतोय. घोडबंदर भागात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती वाढली आहे. कासारवडोलीपर्यंत सीमित असणाऱ्या उंच इमारती आता गायमुखच्या टोकापर्यंत उभ्या राहत आहेत. घोडबंदर मार्गावर उरण येथील JNPTच्या बंदर आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचा भारही वाढला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गावरती मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबेळ असे 3 उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. असं असलं तरी मेट्रोची कामं, रस्त्यांची बिकट अवस्था, सेवा रस्त्यांचे खोदकाम यामुळे घोडबंदर मार्गावरती वाहतूक कोंडी वाढली असून नागरिक हवालदिल झाले आहेत. तसेच येथे अपघाताचं प्रमाणही वाढले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पालक सचिवांनी घेतला खड्डे, धोकादायक इमारती, होर्डिंग, नालेसफाई, आरोग्य सुविधांचा आढावा. पावसाळ्यात दुर्घटना घडू नये यासाठी दक्ष राहावे. पालक सचिव सुजाता सैनिक. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव तथा अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामांचा तसेच पावसाळ्याच्या कालावधीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यंदाच्या पावसाळ्यामध्ये ठाणे जिल्ह्यात एकही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी काळजी घ्यावी. तसे ठाणे जिल्हा राज्यात स्वच्छ व हरित व्हावा यासाठी प्रत्येक विभागाने सहभागी होऊन प्रयत्न करावे, असे निर्देश श्रीमती सैनिक यांनी यावेळी दिले आहेत. अप्पर मुख्य सचिव श्रीमती सैनिक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातील महसूल, आरोग्य, पोलीस यांसह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड,
मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांसह इतर विभागांचे अधिकारी येथे उपस्थित होते. ठाणे जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या मान्सूनपूर्व तयारीचा श्रीमती सैनिक यांनी आढावा घेतला. यावेळी रस्त्यावरील खड्डे, धोकादायक इमारती, होर्डिंग, नाले सफाई, आरोग्य सुविधा यांची माहिती घेऊन श्रीमती सैनिक म्हणाल्या की जिल्ह्यातील होर्डिंगचा आढावा घेऊन धोकादायक नियमानुसार नसलेली होर्डिंग तातडीने काढून टाकण्याची कार्यवाही करावी. विशेषतः रेल्वे मार्गालगत रस्त्यालगतच्या होर्डिंगवर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासनाने धोकादायक इमारतींची माहिती गोळा करून अशा इमारतींमधील रहिवाशांना तात्पुरत्या निवासस्थळी हलवून ती इमारत तातडीने रिकामी करावी. नाले सफाई करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं देखील यावेळी सांगण्यात आले. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. दाऊदचा भाऊ इक्बाल कासगर याची निर्दोष सुटका. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासगर याची ठाणे जिल्हा न्यायालयाने खंडणी प्रकरणी निर्दोष सुटका केली आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासगर याची ठाणे न्यायालयाने खंडणी प्रकरणी निर्दोष सुटका केली आहे. मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाकडून 3 कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप त्याच्यावरती होता. मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने 2015 मध्ये बोरिवलीतील गोराई येथे 38 एकरची जमीन घेतली होती. या संदर्भात जमीन मालक आणि व्यावसायिकांमध्ये करार झाला. मात्र काही कारणास्तव बांधकाम व्यावसायिकाला हा करार पूर्ण करता आला नव्हता. या कालावधीत जमीन मालकाने बांधकाम व्यावसायिकांकडे आणखी पैशाची मागणी केली. जमिनीचा भाव वधारल्याने जमीन मालकाने पैशाचा तगादा लावला. मात्र हा करार रद्द करताना 2 कोटी रुपये दिल्याचे सांगत बांधकाम व्यावसायिकाने आणखी पैसे देण्यास नकार दिला. शेवटी हा वाद जमिनीचा करार करणाऱ्या रिअल इस्टेट एजंटपर्यंत पोहोचला. रिअल इस्टेट एजंटने या प्रकरणामध्ये इक्बाल कासगरची मदत घेतल्याचा आरोप होता. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून ठाणे पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून इक्बाल कासकर याला अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. या प्रकरणी अंतिम सुनावणी ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश अमित शेट्टे यांच्यासमोर झाली. कासकर यांच्यावर केलेल्या आरोपाचे सबळ पुरावे पोलीस न्यायालयात सादर करू शकले नाहीत. साक्षी पुराव्याच्या अभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे, अशी माहिती कासकर यांचे वकील पुनीत माहीमकर यांनी दिली आहे. ससूनगर गावापाशी MMRDAच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खणलेल्या बोगद्यामध्ये घडलेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच यावेळी घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेऊन दुर्घटनाग्रस्त कामगाराचा शोध घेण्यासाठी सैन्यदल, कोस्टगार्ड, NDRF, SDRFच्या मदतीने संयुक्त बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. वर्सोवा खाडीनजीक MMRDAच्या माध्यमातून L&D कंपनीकडून सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाच्या वेळी जमीन खचून संरक्षण भिंत कोसळल्याने JCB ऑपरेटर राकेश यादव JCB सकट गाडला गेला होता. यावेळी त्याला बाहेर काढण्यासाठी गेल्या 17 दिवसांपासून बचाव कार्य हाती घेऊनही अपेक्षित यश मिळाले नव्हते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन त्याला बाहेर काढण्यासाठी मदत कार्याला वेग दिला असून सैन्यदल, कोस्टगार्ड यांच्या मदतीने हे बचाव कार्य सुरू करण्यात आले. यात दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला बाहेर काढण्याला प्राधान्य देण्यात येणार असून त्याने प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राकेश यादव यांच्या कुटुंबियांशी स्वतः भेट घेऊन त्याचे सांत्वन केले. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.